कल्याण डोंबिवली समोर आलंय, उल्हासनगरमध्ये काय चाललंय, कारण उल्हासनगरमध्ये या ठिकाणी श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। तिथं श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी असू दे किंवा साई पक्ष यांची मदत घेतलेली होती, त्यामुळे उल्हासनगरमध्ये या ठिकाणी तर मुख्यमंत्र्यांच्या मात्र अमरावतीमध्ये असलेल्या मामे भावाचा पराभव झाल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत येते आहे आणि अगदी काही क्षणांपूर्वी ते आघाडीवरती होत असल्याचं चित्र होतं। मात्र या निवडणुकांमध्ये काही होऊ शकतं। अमरावतीमध्ये काँग्रेसनं पहिलं खातं त्या ठिकाणी उघडलेलं आहे आणि अमरावतीमध्ये एक धक्कादायक निकालही समोर येईल, कारण काँग्रेसचे माजी महापौर विलास इंगोले त्या ठिकाणी विजयी झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत येतंय, तर मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ मात्र पराभूत झालेले आहेत। एवढं निश्चित, देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ विवेक कलोती पराभूत झाल्याची सगळ्यात पहिली बातमी लोकशाही मराठीवर। अगदी या घडीची महत्त्वाची बातमी आपण वडेट्टीवारांकडून क्विक याविषयी रिॲक्शन घेऊया, कारण वडेट्टीवार हे अमरावतीमध्ये शड्डू ठोकून होते। काँग्रेसचा चेहरा वडेट्टीवार यांच्याकडून आपण ही रिॲक्शन घ्यायची आहे। मिनल संखे, नम्रता या देखील विजयी होताना दिसत आहेत। विकास रेपाळे, राजेंद्र फाटक विजयी झाल्याची बातमी समोर येते। तर देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ विवेक कलोती यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे अमरावतीमध्ये। खरं तर अमरावतीमध्ये विशाल खूप फॅक्टर आहेत। एक पहिला महत्त्वाचा म्हणजे वडेट्टीवार या ठिकाणी शड्डू ठोकून होते। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर स्वाभिमान पक्ष, रवी राणांनी जे काही बंड पुकारलेलं होतं, जी काही नाराजी होती, त्याचा फटका कुठेतरी भाजपला या ठिकाणी केवळ रवी राणाच नव्हे तर रवी राणांच्या ज्या पत्नी आहेत नवनीत राणा यांनी देखील काय केलेलं होतं की एका बाजूला पक्षाचा देखील आपण त्या ठिकाणी प्रचार करायचा आणि दुसरीकडे आपल्या पतीचे जे असलेले उमेदवार आहे त्यांना देखील पाठीराखा करायचा। कुठला तरी वचपा मात्र निश्चित अमरावतीमध्ये त्यांनी काढलेला आहे आणि त्याची परिणिती आहे। ठाणेमध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये देखील निकाल समोर येतोय। मिनल संख्या असतील, नम्रता भोसले असतील, ते त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। तर दुसरीकडे मुंबई महापालिकेमध्ये भाजप 65 जागांवरती, 60 जागांवरती मात्र शिवसेना आणि त्यांची आघाडी म्हणजेच आपापल्या पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या आघाड्या थेटपणे दिसतात। वॉर्ड क्रमांक 214, 215 मधून भाजपचा विजय झाल्याचं देखील स्पष्ट होताना दिसतंय। भाजपचे अजय पाटील आणि संतोष ढाले विजयी झालेले आहेत। महापालिकेच्या रणधुमाळीतील महापालिकांचा सगळ्यात फास्ट निकाल आपण लोकशाही मराठीवरती यावेळेला पाहतोय। मुंबई महापालिका निवडणुकीचे देखील वॉर्ड क्रमांक 214, 215 चे निकाल आपल्या समोर येताना दिसतात। ठाण्यातला पहिला निकाल समोर आलेला आहे। ठाण्यामध्ये विजयी सलामी कोणी दिलेली आहे तर आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर प्रभाग 19 मध्ये शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। शिंदेंसाठी महत्त्वाची बातमी, कारण मिनल संखे, राजेंद्र फाटक, विकास रेपाळे हे या ठिकाणी भाजप ला पराभूत करत थेटपणे शिवसेनेला त्या ठिकाणी जागा मिळवून देताना दिसतात। ठाण्यातला पहिला निकाल सगळ्यात आधी लोकशाही मराठीवर, प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी। त्यामुळे ठाण्यात शिवसेना गड कायम ठेवताना आता तरी चित्र आहे, पण अर्थातच देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ विवेक कलोती यांचा पराभव। संजय शिरभाते काँग्रेसचे हे विजयी झालेले डॉक्टर संजय शिरभाते। अमरावतीमध्ये विवेक कलोती यांना मात्र पराभव स्वीकारावा लागलेला आहे। तर ठाण्यातला पहिला निकाल समोर येताना दिसतोय। ठाण्यामध्ये खरं तर 131 जागा आहेत, यामध्ये 87 जागा शिंदेची शिवसेना लढतीये। त्यामुळे तसं म्हणायला गेलं तर या ठिकाणी भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला ठाण्यामध्ये तसं मैदान याआधीच मोकळं करून दिलेलं आहे। तर प्रभाग क्रमांक 145 मध्ये मुंबईतल्या यावेळेला राडा झाल्याची सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते। मुंबई महापालिकांचे सगळ्यात वेगवान निकाल लागत असताना दुसरीकडे मात्र तिथल्या प्रभाग क्रमांक 145 मध्ये राड्या संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते। त्याचबरोबर आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला सगळ्याच गोष्टी पाहायला मिळतील। पुण्यामध्ये काँग्रेसचे साहिल केदारी मात्र विजयी झालेले आहेत। काँग्रेससाठी हे आश्वासक चित्र आहे पुण्यामधलं, कारण त्यांचा एक उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला आहे। प्रभाग क्रमांक 18 मधून साहिल हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। 145 प्रभागामध्ये मात्र राड्या संदर्भातली दृश्य आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। अनेक ठिकाणी मात्र प्रभाग क्रमांक 145 आणि 146 मतमोजणीच्या दरम्यान राडा झालेला आहे। दोन गटात आपसात ते एकमेकांना भिडल्याचं वृत्त
सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय, पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी वाढवण्यात देखील आलेला आहे. बरं लागवी, इतरही आपण महत्वाच्या घडामोडी देत असताना आपल्या प्रेक्षकांना अगदी थोडक्यामध्ये हा निकाल कसा वाचायचा हे देखील सांगूयात. खरं तर मुंबई महानगरपालिका ज्यावरती सगळ्यांचं लक्ष आहे, 227 जागांच्या 178 जागांचे निकाल आलेले आहेत, जे आमच्या टॅलीवरती तुम्ही बॉटी त्या विजयी झालेल्या आहेत. नितीन गडकरी देखील अगदी काही क्षणांमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत, कारण भाजपला अनेक ठिकाणी घवघवीत यश मिळत असल्याचं दिसतंय. आणि एक मला सांगावं असं वाटतं की नागपूरचे देखील कल ज्या वेळेला आपण पाहत होतो त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा ज्येष्ठ नेते नितीन गडकरी असतील, यांनी संपूर्ण ताकद भाजपची पणाला लावत आपला गड कायम राखण्यासाठी केलेले प्रयत्न होते. कारण दोन महत्वाचे मंत्री हे त्या नागपूरमध्ये राहतात. RSS म्हणजे संघाचं त्या ठिकाणी असलेलं मुख्य कार्यालय देखील आहे निश्चितच. आणि बावनकुळेंचं देखील नाव आपल्याला विसरून चालणार नाही, कारण त्यांनी देखील सगळी ताकद पणाला लावल्यानंतर मात्र नितीन गडकरींची होणारी पत्रकार परिषद याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एक प्रतिक्रिया येते, पाहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.